आणि त्यावेळेस माझा 140 मतांनी पराभव झाला. बायलेट पेपर होत होता. बायलेट पेपर असताना फुलकुंडवार साहेब वकील होते. त्यांनी केस दाखल केली की हे बोगस आहे, बोगस आहे. रिकाउंटिंग झाली नांदेड सेशन कोर्टामध्ये. रिकाउंटिंग झाल्यावर माझे 4 मतं वाढली. 136 चे 140 आहे आणि 140 मतांनी मी 2 वेळा विजयी झालो समजा त्या काउंटिंग मध्ये. म्हणून माझा विषय आहे की येणाऱ्या सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे. पुढच्या प्रश्नाचं समर्पक उत्तर येईलच. माझा अजून छोटासा प्रश्न आहे कसा आहे की आपण तर उमेदवारी आमच्या चॅनलच्या माध्यमातूनही जाहीर केली होती आणि आदरणीय आमच्या वहिनी साहेब कमलबाई रामचंद्र हिरवाळ बहादरपुरा जीप गटातून त्या निवडणूक लढवणार आहेत हे तुमचं ठरलेलं आहे. तो काळ तुम्ही तुमचा सांगितला सत्यानुसार आणि आजच्या निवडणुकीचा नेमका अजेंडा काय आहे थोडक्यात? आजच्या निवडणुकीमध्ये लोकशाहीचा खून होतो. गोरगरिबाची लेकरं आता निवडणुकीला येण्याच्या मनस्थितीत नाही. का म्हणताय आपण असं? असं का तर काळ्या धनवाल्यांच्या उचल्यांची संख्या वाढलेली आहे. आता माळेगावातले उचले कमी झाले आणि ज्यांच्याकडे काळे धन आणि घराणीशाही यांची बुजबुजगिरी झालेली आहे. आजच्या मतदारसंघात तो त्या मतदारसंघात, तो त्या मतदारसंघात, तो त्या मतदारसंघात पैसेवाले काळे धनवाले एकमेकाच्या विरोधात येणार नाही आणि गरिबाची माती करूया असं म्हणून मैदानात आपल्या भागात येत आहेत. आता कंबर कसली आहे इथल्या मतदारांनी. या मैदानात म्हणाले तुम्हाला काय वाटायचं आहे ते वाटा, आमचा जनतेचा खुटा काय आहे ते तुम्हाला पेटीतून दाखवूया अशी भावना आता तयार झालेली आहे. आणि आता प्रामाणिक कार्यकर्त्यांची भूक समाजाला लागलेली आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण आहे की आमचा दिलीप देशमुख कंधारच्या नगरपालिकेच्या वार्डात 700 मतांनी निवडून येते. त्यांच्या विरोधामध्ये गव्हर्ननी खूप चांगले पैसे वाटले. बालाजी पवार सुद्धा काही कमी पैसे वाला उमेदवार, दोन्ही तगडे उमेदवार होते. गरिबाचे उमेदवार निवडून आले. बरं अनेक मतदारसंघात झाले की नाही? अनेक ठिकाणी झाले की यावेळेस पैशामुळे निवडणुका होतात हे पैसेवाल्यांनी आता विसरून जावं आणि समाजाने सुद्धा लक्षात घ्यावं. इनकमिंग चालू, आउट गोईंग गरीब कार्यकर्ता, इमानदार कार्यकर्ता, समाजाच्या प्रश्नाशी लढणारा, त्याच्याशी एकनिष्ठ असलेला, त्याची नाळ आपल्या प्रश्नाशी जोडणारा कार्यकर्ता निवडावा हेच या आपल्या माध्यमातून मी परत आवाहन करतो.